प्रश्न हा आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना. माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं बस. वंदे मातरम तर आम्ही म्हणतो. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. जो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला हे त्यांना ही माहिती नाही की जागा कुठली येते. नागपूरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जातात आणि हिंदूंची चादर त्या ठिकाणी चढते. पण मी कधीच मुस्लिमांच्या कार्यक्रमाला जाणार नाही असं म्हटलंच नाही. मी यापूर्वी गेलो आणि पुढेही जाईल. प्रश्न हा आहे की ते ज्यांच्यासोबत बसलेले आहेत त्यांच्या तोंडून वंदे मातरम म्हणून दाखवा ना. हा माझा सवाल आहे त्यांना की ज्यांचं लांगुल चालन करतायत, ज्यांचे जोडे घेऊन डोक्यावर चालतायत, एकदा त्यांना बाकी काहीच माझी माफक एवढी अपेक्षा आहे की त्यांनी वंदे मातरम म्हणावं बस. हो, वंदे मातरम नाही, वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. या देशातल्या अनेक मुस्लिम क्रांतिकारकांनी अशफाकुल्ला खानपासून सोलापुरात सुद्धा आमचे मुस्लिम बांधव फासावर गेले क्रांतिकारक. त्या सगळ्यांनी वंदे मातरमचा ची गर्जना करत ब्रिटिशांनी त्यांच्या भोवती जो फासाचा दोर आवळला तो त्याने आवळून घेतला आणि ते फासावर लटकले. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत, ज्यांच्या लोकांनी बॅरिस्टर जिनाबरोबर वाटाघाटी करून द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार केला. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते तुमचे बापजादे. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकव नका. तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता का? तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका. तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका. कळलं का? ते तेव्हा काय झालं? तेव्हा त्यांनी बेईमानी केली. ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही. तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं हे चुकीचं आहे.